नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा. तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे. आपण अमावस्येला म्हाळाच्या पितृ पंधरवड्यामध्ये किंवा आपलं ग्रहण जेव्हा संपतं तेव्हा संक्रांतीला अशा अनेक वेळा आपण दान करण्याचं महत्त्व आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं गेलं आहे. असंच एक दान आज मी आपल्याला सांगणार आहे की जे आपल्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतो. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व करू शकतं. लक्ष्मी प्राप्तीचे अडथळे जे काही असतील ते दूर करू शकतं. तर आपण काय करायचं? झाडू हा लक्ष्मीकारक आहे. जर आपण झाडू हा एखाद्या मंदिरात, सिद्ध मंदिर आपल्या आजूबाजूला कुठं असेल तर ते उत्तमच आहे. नसेल तर छोटंसं मंदिर असतंच आपल्या आजूबाजूला, तर त्या मंदिरात आपण जायचं आहे. पण कधी? ब्रह्ममुहूर्तावर. कोणत्याही गोष्टीला एखादी स्पेसिफिक विशिष्ट वेळ महत्त्वाची असते. ब्रह्ममुहूर्त कधी असतो? तर ब्रह्ममुहूर्तामध्ये कोणतंही कार्य केलेलं ते यशस्वीच होतं, ह्यात काही शंकाच नाही. तर सकाळी 3 ते 5 पर्यंत हा ब्रह्ममुहूर्त असतो आपला सकाळचा. तर मग पहाटे 3-4 वाजता उठा तुम्ही. अगदी 4:30 वाजता उठला तरी चालेल. अंघोळ करा आणि नवीन झाडू अगोदरच आणून ठेवायचा. तो झाडू घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथलं सगळं बाहेरचं झाडू मारायचा. म्हणजे जो मंदिर गाभाऱ्याच्या बाहेर जो आवार असतो त्या आवारामध्ये सगळी स्वच्छता करायची, झाडू मारायचा आणि गपचूपपणे कोणालाही न सांगता तो झाडू तिथेच ठेवून द्यायचा आणि घरी निघून यायचं. हे एवढ्याशा कार्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणींनो. आपल्या आयुष्यामध्ये पैशांची चणचण भासत असेल, घरामध्ये वादविवाद होत असतील, आजारपणं असतील, तर ह्याच्यामुळे नक्कीच आपले कामं मार्गी लागतील आणि आपण सर्व संकटातून मुक्त होऊ. तर एवढा हा प्रयोग नक्की करून बघा. नमस्कार.